आज अशी गंमत झाली ना, अजूनही आठवली की हसू येतं. काल रात्री आम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य घ्यायला मार्केटमध्ये गेलो होतो. तिथून पुढे आम्ही डिनरला जायचं असं ठरवलं होतं आणि पटकन शॉपिंग आटपलं. मग मार्केटमधल्या एका बाईला विचारलं, ताई जवळपास कुठं वडाचं झाड आहे का इथे? तर त्यांनी एक मंदिर आहे सांगितलं. मग आम्ही लांबूनच बघितलं, अंधारही होता, त्यामुळे आम्हाला वाटलं बस हेच वडाचं झाड आहे. वरून त्या झाडाला आधीच दोरे बांधले होते, असं दिसत होतं की ते वडाचं झाड आहे. आम्ही पण खुश झालो, चला उद्या सकाळी इथेच पूजा करू म्हणून. सकाळी मस्त तयार होऊन साडी नेसून पूजाचं साहित्य घेऊन डायरेक्ट तिथे पोचलो आणि पूजा सुरू करणार इतक्यात साहेब माझ्या सोबत होते. तर ते बोलले, मी व्हिडिओ करतो. तर त्यांनी एकदम वर बघितलं आणि म्हटलं, जरा वेगळं वाटतं ना हे झाड? आम्ही लहानपणी त्यांच्या पारंब्यांना धरून खेळत होतो, तर पारंब्याच नाही आहेत ह्याला. मग मी पाहिलं तर ते होतं पिंपळाचं झाड. बस वडाचं झाड समजून मी पिंपळाच्या झाडाची पूजा करणार होते, अशी वेळ आली होती. सुदैवाने वेळेत कळलं, नाही तर आजची स्टोरी वेगळीच झाली असती. आधीच साहेबांना ड्युटीवर जायला वेळ झालेला, त्यात हा प्रॉब्लेम आला. पण नशिबाने बाहेरच एक वडाचं झाड होतं, त्यामुळे मी पटकन पूजा करून घेतलो. म्हणून मैत्रिणींना सांगते, वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी झाडाची ओळख नक्की करा, नाहीतर आमच्यासारखी कॉमेडी एपिसोड होईल.